1998 पासून लाल फितीत सापडलेल्या वाढवण बंदराला अखेर हिरवा कंदील मिळालाय। काल केंद्रीय मंत्रिमंडळाने या वाढवण बंदराला अखेरची मंजुरी दिली आणि त्याच्यामुळे एका बाजूला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असल्याचा दावा जेएनपी आणि सरकारकडून करण्यात येत असला तरी सुद्धा स्थानिक या सगळ्या निर्णयाविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळतात। आपण बघू शकतो की मी सध्या वाढवणच्या समुद्र किनाऱ्यावर आहे आणि याच ठिकाणाहून साधारणतः 6 किलोमीटर आतमध्ये भराव करून हे वाढवण बंदर जे आहे ते उभारण्यात येणार आहे। 1998 साली युतीचं सरकार आल्यानंतर भाजप आणि शिवसेना युती सरकारने पहिल्यांदा या वाढवण बंदराचा प्रस्ताव जो आहे तो समोर ठेवला होता। मात्र त्यावेळेस स्थानिकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला आणि त्यावेळेसच बाळासाहेब ठाकरेंनी हे बंदर नको अशा पद्धतीची मागणी केली। या मागणीनंतर खरं तर हे वाढवण बंदर जे आहे ते रद्द करण्यात आलं। मात्र 2014 साली पुन्हा एकदा युतीचं सरकार आलं। भाजप शिवसेना युतीचं जे सरकार आहे ते 2014 साली आल्यानंतर पुन्हा या वाढवण बंदराच्या हालचाली ज्या आहेत त्या कुठेतरी सुरू झालेल्या पाहायला मिळाल्या। अखेर काल या सगळ्या बंदराच्या प्रस्तावाला अखेरची मंजुरी जी आहे ती मिळालेली आहे। एकूणच आपण पाहिलं तर वाढवण बंदर झाल्यास या ठिकाणी जो माशांसाठी गोल्डन बेल्ट म्हणून समजला जातो, मत्स्यबीज ज्या ठिकाणी तयार होतं तो नष्ट होणार असल्याची जी भीती जी आहे ती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येते। त्याच पद्धतीने हा आपण परिसर बघाल तर या ठिकाणी प्रभू श्रीरामांनी आपले वडील जे आहेत राजा दशरथ यांचं पिंडदान केल्याची आख्यायिका आहे आणि त्याच्यामुळे एक वेगळं महत्व जे आहे ते या जागेला आहे। दुसऱ्या बाजूला आपण बघाल तर या ठिकाणी काही अंतरावर तारापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे आणि त्याच्यामुळे जे हे बंदर उभारलं जाणार आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जे जगभरातील ज्या बोटी आहेत त्यांची ये जा वाढणार आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी या अणुऊर्जा प्रकल्पाला सुद्धा धोका निर्माण होईल अशी भीती जी आहे ती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येते। पालघर जिल्ह्याचा आपण विचार केला तर साधारणतः 110 किलोमीटर पेक्षाही जास्त समुद्र किनारा या पालघर जिल्ह्याला लाभलेला आहे आणि त्याच्यामुळे 5,500हून अधिक बोटी ज्या आहेत मासेमारी बोटी आहेत त्या या जिल्ह्यात आहेत आणि त्याच्यामुळे हे बंदर झाल्यास कुठेतरी या सगळ्या मच्छीमारांवर गदा येणार आहे। त्याच पद्धतीने या ठिकाणी जे बागायतदार असतील किंवा डाय मेकर्स असतील हे सुद्धा देशोधडीला लागतील अशी भावना जी आहे ती एकूणच स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येते आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर या सगळ्या बंदराला स्थानिक नागरिकांचा विरोध पाहायला मिळतोय। तर दुसऱ्या बाजूला जेएनपीए कडून असा दावा करण्यात आलेला आहे की यामुळे स्थानिक मच्छीमारांना कुठलाही धोका जो आहे तो होणार नाही, कारण की हे बंदर जे आहे ते थेट समुद्रात आतमध्ये 6 किलोमीटर उभारण्यात येणार आहे। त्याच्यामुळे शंकोदर असेल किंवा हा जो मँग्रोवचा परिसर आहे तो जशाच तसा राहणार आहे, त्याच्यामुळे कुठलाही परिणाम या सगळ्याचा होणार नाही। तर दुसऱ्या बाजूला स्थानिकांमध्ये एक अशी भीती आहे की हे बंदर झाल्यास मोठ्या प्रमाणावर येथे विस्थापन केलं जाणार आहे। मात्र प्रत्यक्षात हे बंदर समुद्रात असल्यामुळे कोणाचंही विस्थापन केलं जाणार नसल्याचा दावा देखील जेएनपीए कडून करण्यात आलाय। तर साधारणतः लाखभर लोकांना थेट आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असा दोन्ही प्रकारचा रोजगार जो आहे तो उपलब्ध होणार असल्याचा दावा जेएनपीए कडून करण्यात येतोय। मात्र दुसऱ्या बाजूला हे संपूर्ण बंदर जे आहे ते कॉम्प्युटराइज असल्याने साधारणतः 250च्या वरती या ठिकाणी कामगार लागणार नाहीत असा आरोप सुद्धा आता वाढवण बंदर संघर्ष समितीकडून करण्यात आला आणि त्याच्यामुळे येत्या काळात वाढवण बंदर संघर्ष समिती असेल, भूमिपुत्र असतील किंवा स्थानिक नागरिक असतील यांचा आणि सरकार जेएनपीए यांच्यातला वाद जो आहे तो वाढलेला पाहायला मिळेल। आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत। मला सांगा, काल अखेरची मंजुरी मिळाली आहे या सगळ्या बंदराला, स्थानिक भूमिपुत्र म्हणून आपल्या काय भावना आहेत? आपल्या भावना अशा आहेत का पालघर जिल्हा विकास होणार ते बोलतात, काही विकास नाही तर आमचा सर्वांचा विकास आहे। हा मोदी सरकारने हुकुमशाही पद्धत चालवली आहे। आम्हाला पब्लिकला विचारात न घेता हे बंदर उभारण्याचं काम एकदम चुकीचं आहे। आम्हाला कोणाला पण आमचा ग्रीन सिग्नल नाही मिळत तर तुम्ही बंदर करू शकता असं। शिवाय ते बोलतात का तुम्हाला विस्थापित नाही करणार तर तुमच्या रेल्वे जाणार कुठून, तुमचे रस्ते जाणार कुठून? हे सर्व एक नाही 42 गावाची नुकसान आहे याच्यात। तुम्ही गोडाऊन साठी तुम्हाला जागा लागणार, इकडे मोठमोठ्या बोटी येणार, आता परदेशातून येणार, इकडे अणुशक्ती केंद्र आहे आपण त्याच्या उजवीला, ते फक्त 3 किलोमीटर दूर आहे। आता आतंकवादी मुंबई सारखे येणार तर ते त्याच्यात बोटीत नाही काय येऊ शकत। त्याच्यामुळे आमच्या पूर्ण परिसराला हा धोका म्हणजे आम्हाला मरणावर टिकवलेला आहे सरकारने। शिवाय जनसुनावणी यांनी आमच्या किनारपट्टीला न घेताना पालघर इथे केली। एकदम म्हणजे आम्हाला अविश्वास आहे या सरकारवर, एकदा आम्हाला विश्वासात घेतलेला नाही मिळत। आम्हाला आम्ही फक्त मरण्याची आम्हाला
हे आहे बघा आता वाढवण बद्दल आम्हाला नको आहे. नक्कीच काका मला सांगा नेमका तुमच्या व्यवसायांवर या सगळ्या वाढवण बंदराचा कशा पद्धतीने परिणाम होईल काय परिणाम? वाढवण बंदर म्हणजे वाढवण बंदर चालू करणार इथे त्याच्यामुळे आमच्या धंद्यावरती परिणाम पुष्कळ होणार. नंतर आमची ही शेती जाणार, कारण आम्हाला मासे सुद्धा मिळणार नाही. आम्हाला कुठे दुनियात जर नेऊन टाकलं तर आम्हाला तिथे मासे कुठे मिळणार. आम्ही आता स्वतः पकडून जिवंत मासे बनवून खातो, ही आम्हाला कुठे भेटणार नाही. म्हणून आम्हाला हा वाढवण बंदरही नको, वाढवण बंदर नको पाहिजे, नको. ही आमची एकच आहे आणि जिथपर्यंत आमच्या छातीमध्ये जान आहे तिथपर्यंत आम्ही लढतच राहू. ही आमची एकच जिद्द आहे. मात्र सरकारने आता याला परवानगी दिली, काम सुरू होईल आता असं सांगितलं जातं. हे फार चुकीचं आहे, कारण आम्ही जमिनीवर तर सोडाच, पण पाण्यापर्यंत आम्ही लढू शकू. एवढी आमची ही भूमिपुत्रांची जिद्द आहे. नंतर आमचे रस्ते तुम्ही बंद करणार, शेवटी आता येताना तुम्ही आमच्याच रस्त्याला येणार. शेवटी भूमिपुत्र जिवंत आहेत, कुठे गेलेले नाही मिळत. ह्याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवा, नंतर तुम्ही काम चालू करा. नक्कीच मला सांगा वाढवण बंदर होणार आहे. एका बाजूला सरकार आणि JNPA सांगतंय की आम्ही तिथल्या तरुणांना रोजगार देऊ. मग असं असताना नेमका इथल्या तरुणांचा विरोध काय? एक तर असं आहे की तुम्ही सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की बंदर हे अत्याधुनिक असेल, तर पहिला जो प्रश्न जो तो शिक्षणाची काही अट असेल, तर शिक्षणाची हे बघायला गेलं म्हणजे पातळी तर आमच्या भागामध्ये एवढी काही नाही शिक्षणाची पातळी. खूप कमी अशी तुम्हाला तरुण वर्ग मिळेल की जो चांगला शिक्षण केलेला असेल. परंतु जे काही डांबिंग सारखा व्यवसाय आहे किंवा मासेमारी सारखा आहे किंवा बागायत आहे, तर हा अतिशय कुशल असा समाज या ठिकाणी एक तयार झालेला आहे. पिढ्यानपिढ्या या ठिकाणी मासेमारी म्हणा, डांबिंगचा व्यवसाय म्हणा किंवा बागायत म्हणा हे करत आहेत. तर ह्याकरता विशेष काही असं शिक्षणाची गरज लागत नाही. प्रत्येक आपल्या अनुभवातून आणि काही लोकांनी खरोखर ऍग्रिकल्चर केलेलं आहे यामध्ये आणि ते पुढे पुढे जात आहेत. खरं तर आत्मनिर्भर भारत ही मोदी सरकारने आता घोषणा केलेली आहे, परंतु गेली 50 वर्ष हा परिसर आत्मनिर्भर आहे. गव्हर्नमेंट चेक करावं की कशा प्रकारे म्हणजे किती लोक इकडे जॉब करतात. सगळे लोक आत्मनिर्भर आहेत. बहुतेक लोक इकडे जवळजवळ 95% लोक हे आत्मनिर्भर आहेत, स्वतः व्यवसाय करतात. तर सगळं बंदरामुळे नेस्तनाबूत होणार आहे. तर ह्याचा कुठेतरी सरकारने विचार करायला पाहिजे. आमचा काही विकासाला विरोध नाही, परंतु हा विकास करताना आमचा विनाश होणार आहे म्हणून आमचा विरोध आहे. जे शंखोदर असेल किंवा मग जो हा गोल्डन बेल्ट आहे, मच्छीमारीसाठी हा गोल्डन बेल्ट समजला जातो, या सगळ्यावर याचा नेमका कसा परिणाम? हो निश्चितच. कारण बघा एकतर ज्याप्रमाणे जनसुनावणीमध्ये बोलले गेले की इकडे 20 मीटर खोली आहे, हे दादांत खोटं आहे. त्यांनी स्वतः मान्य केलं या ठिकाणी की 20 मीटर सर्व ठिकाणी नाहीये, एका ठिकाणी असेल परंतु काही ठिकाणी तुम्ही ड्रेसिंग करणार आहेत, बरोबर. तर ड्रेसिंग तुम्ही इतर ठिकाणी करू शकता. त्यानंतर जो काही भाग डीप आहे त्या ठिकाणी मोठमोठे मासे आपल्या प्रजनन करतात. मागे जो काही सर्वे झाला होता म्हणजे समुद्राचा सर्वे झाला होता, तर त्यामध्ये असं लक्षात आलं की ह्याच ठिकाणी फक्त मोठमोठे मासे पूर्ण भारतात बघायला मिळतात. त्याचप्रमाणे इकडे शंखोदर जे आहे, जिवंत शंख, जे भारतात 2च ठिकाणी फक्त बघायला मिळतात, साऊथ मध्ये आणि इकडे महाराष्ट्रामध्ये वाढवणला. तर हे सगळं नष्ट होणार आहे. म्हणजे ह्याचा विचार कोणीतरी सरकारने कुठेतरी करायला पाहिजे. त्यानंतर समुद्रामध्ये ज्या पर्वतरांगा आहेत, त्या पर्वतरांगामुळे जी एनर्जी वादळ आहेत ती अडवली जातात. म्हणजे सरासरी विचार केला तर नैसर्गिक दृष्टीने अतिशय सुरक्षित असा हा भाग आहे. तर ह्याला कुठेतरी तडा जाणार आहे. ग्रीन झोन हा जो म्हटला डहाणू तालुका, तर ह्या ग्रीन झोनमुळे त्याचा फायदा मुंबईला होतोय. पण यावर्षी जर बघितलं तर यावर्षी तापमान इकडे पण जास्त होतं. जर 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 काही ठिकाणी बंदर आला तर विचार करा की तापमान किती उंची गाठेल. म्हणजे आपण नक्की काय करत आहोत याचा विचार सरकारने करायला पाहिजे. विकासाच्या नावाखाली भकासर होत नाही ना, याचा विचार गव्हर्नमेंटने करायला पाहिजे. आणि हा आम्ही जाणून आहोत, हे गव्हर्नमेंट जे आहे ना ते व्यापारी सरकार म्हटलं जातं. त्यांना फक्त व्यापार दिसतो. त्यांना काय यांच्या कोणत्या पण ठिकाणी जाऊन राहू शकतात. पण स्थानिकांचं काय, स्थानिकांची जी काही ताटातूट होणार आहे, स्थानिकांचा संघर्ष करावा लागणार आहे, याला जबाबदार कोण. तर ह्याचा विचार गव्हर्नमेंट करायला पाहिजे आणि हे बंदर रद्द करायला पाहिजे. म्हणून आमची कोणती मागणी नाही, आमची एकच मागणी आहे की बंदर रद्द व्हायला पाहिजे. आमची बंदराची कोणतीच मागणी नाही, आम्हाला बंदरच नको आहे. आणि ह्यासाठी जे काही लागेल आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांनी मोर्चा नेला होता, शेतकरी आंदोलन केलं होतं,
असं आंदोलन पुन्हा सरकारला ह्या बघावं लागणार आहे या वाढवण बंदराच्या अनुषंगाने, आणि आम्ही ते करू. कारण सर्वांची एकच जिद्द आहे, वाढवण बंदर रद्द आहे, एकच जिद्द आहे. नक्कीच एकूणच हा विरोध जो आहे तो कायम राहणार असल्याचं येथील स्थानिकांकडून सांगण्यात येते. दादा मला सांगा, शेतकरी असतील, इथले बागायतदार असतील, खरं तर इथला चिकू असेल किंवा मग मोठ्या प्रमाणावर मिरची असेल ती मुंबई इतर ठिकाणी निर्यात होते, या सगळ्यावर काही याचा बंदराचा परिणाम होणार आहे? हो, निश्चितच भरपूर याचा परिणाम होणार आहे. कारण का इकडे बोलगडला जो चिकू आपल्या डहाणू या भागामध्ये आपल्या भारतामध्ये प्रसिद्ध आहे, आणि याचा परिणाम तर खरोखरच इकडे होणारच आहे. कारण तर हे म्हणतात काही स्थानिकाचं विस्थापन किंवा स्थानिकांना यांना म्हणजे काही करणार नाही, पण ते आम्हाला असं खरं नाही वाटत मॅम. कारण तर आताच आम्हाला पाण्यापासून त्रास होत आहे. खाड्यांद्वारे आमच्या शेतीमध्ये पाणी आताही जाते, आणि ते बंदर झाल्यानंतर निश्चितच पाणी शेतीमध्ये घुसणार नाही, ते घुसणार आहे. त्याच्यामुळे आमचे जे उत्पादन आहे, समजा मिरचीचं सांगा किंवा चिकूचं सांगा, ह्याच्यावर निश्चितच परिणाम होणार आहे. कारण ते नष्ट होणार आहेत. तिकडे ज्या फळबागा वगैरे आहेत त्या नष्ट होणारच. खारं पाणी घुसून तर नष्ट होणारच, त्याच्यात काही सवालच मिळत नाही. नक्कीच. मात्र आता सगळ्याच परवानग्या ज्या आहेत त्या जवळपास मिळालेल्या आहेत. अखेरची मंजुरी जी आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची ती सुद्धा काल मिळाली. आता स्थानिकांची नेमकी पुढची लढाई कशी असेल? पुढची लढाई म्हणजे आता तर प्रकार करावाच लागेल. कारण तर आम्ही बऱ्याचशा लढाया लढून बघितल्या, न्यायालयीन लढाई बघितली आम्ही करून. त्याचप्रमाणे आम्ही हायवे रोको केला, मंत्रिमंडळावर आम्ही मोर्चा नेला, पण काही तसा प्रतिसाद सरकारकडून आम्हाला मिळाला नाही. आमचे जनसुनावणी पण लांबही घेतली, आमच्या गावात घ्यायला पाहिजे ती ॲक्च्युली तर ती पालघर या ठिकाणी घेतली. तर म्हणजे स्थानिकांना विचारात घेतलं नाही, आणि विचारात घ्यायला हवं होतं. कारण तर इकडे लोक आहेत ना, आत्मनिर्भर आहेत. इकडे म्हणजे कोणाच्या सरकारच्या नोकरीची किंवा आमिषाची आम्ही बळी पडणार नाही, आणि गरजही नाही तशी. कारण तर इकडे मासेमारी करून लोक आपापले उपजीविका भागवत आहेत. त्याचप्रमाणे डायमेकिंग आहेत, ते डायमेकिंग करून हे पूर्ण आमचे लोक परदेशात वगैरे पण जातात नोकरीनिमित्त, म्हणजे डाईचे व्यवसायाच्या हिशोबाने. आणि सर्व जगातले लोक इकडे डाई बनवायला येतात. आणि हा समजा डायमेकिंग समजा विस्थापन झालं तर हा एकमेकांच्या डिपेंडेड हा धंदा आहे. कारण ते मटेरियल आहे डायमेकिंगचं, ते अलग अलग याच्यावर कारागीर आहेत, तर ते एकमेकांच्या अनुसार आहेत. किंवा लोखंड जे मिळते ते आम्हाला ही बाजारपेठ इकडच्या इकडे मिळते. जर विस्थापन झालं तर ते कम्प्लिटली मुश्किल, आणि म्हणजे माणूस सांगेल तर जगू शकत नाही. कारण तर आमचा व्यवसाय पारंपरिक बरीचशी वर्ष झाली, म्हणजे आम्ही डायमेकिंग जो करतो बरीचशी वडिलोपार्जित आमचा धंदा आहे, आणि तो खरोखर आत्महत्येशिवाय पर्याय आम्हाला उरणार नाही. कारण तर आम्ही तो धंदा करू नाही शकत. कारण ती बाजारपेठ इकडे जी झालेली आहे ती तिकडे दुसऱ्या ठिकाणी होऊ शकत नाही. खरोखरच सरकारने विचार करायला पाहिजे. काय हा बंदर इकडे नाही, तुम्ही विकास करा, दुसऱ्या ठिकाणी करा. काहींनी सांगितल्याप्रमाणे इकडे 20 मीटरची खोली सांगत आहेत, तर वरतून उडून तर येणार नाही बोटी. तुम्ही दुसऱ्या ठिकाणी पण हलवू शकतात नाही बंदर. कारण तर 20 मीटरची खोली इकडेच आहे, तर पुढे पण ती असणार आहे. तर ते पुढे नेलं तर काय हरकत आहे? इकडेच का, जिकडे इकडे ग्रीन झोन म्हणून समजा धर्माधिकारी साहेबांनी जेव्हा ग्रीन झोन आणि हे प्राधिकरणाने कॅन्सल केलेलं बंदर तुम्ही परत का उकडू पाहता? कारण ते हे लोकांनी हे सर्व सदस्य बदलून वगैरे सरकारने जे हे घाट घातलाय वाढवण बंदराचा कम्प्लीट चुकीचा आहे. आणि हे नरेंद्र मोदींनी समजा तुम्ही आत्मनिर्भर खरोखर इकडे आत्मनिर्भर लोक असताना का म्हणून इकडेच का बंदर तुम्ही दुसरीकडे हटवा ना. आम्हाला विकासाला असा आमचा विरोध नाहीये, पण विनाशाला आमचा विरोध आहे. आम्हाला कशाला विनाश करतात इकडे? खरोखर इकडे विनाशच होणार आहे. डायमेकरचा पण होणार आहे विनाश, त्याचप्रमाणे बागायतदाराचा विनाश होणार आहे, आणि मासेमारींचा पण विनाशच होणार आहे. इकडे विनाशाशिवाय विकासाचं नाव मिळतच नाही. तर सरकारने ह्याच्यावर विचार करावा, आणि हा लवकरात लवकर निर्णय जो आहे तो बंदर कॅन्सल करावा, अशी आमची स्थानिकाची इच्छा आहे. एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द. नक्कीच. मात्र पाहिलं तर हे जे मंत्रिमंडळ स्थापन झालं त्याची पहिलीच मीटिंग होती. त्याच मीटिंगमध्ये कॅबिनेटने हा निर्णय घेतला की या ठिकाणी वाढवण बंदर होईल. कुठेतरी पालघरमध्ये वाढवण बंदराचा जो विरोध होता तो लोकसभेत दिसला नाही मतांच्या आकडेवारीवरून. कारण याच ठिकाणी भाजप आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत हेमंत सावरा यांना मताधिक्य जे आहे ते पश्चिम किनारपट्टीवरच मोठ्या प्रमाणावर मिळालं. त्याच्यामुळे हा विरोध कुठेतरी शमलाय असं एक सूर जो आहे तो पाहायला मिळतो. याबाबत नाही, हे कम्प्लीट चुकीचं आहे जे सांगणं आहे ते. आता समजा लोकांना
उज्ज्वल योजनेमधनं गॅस मिळत आहे समजा किंवा शेतकऱ्यांना जे पैसे मिळत आहेत त्याचप्रमाणे धान्य मिळते गरिबांना याचा विचार करून मतदान लोकांनी हेमंत सावरला केलेला आहे असं मला वाटते. कारण तर ह्या बंदर व्हावं असं करून कोणीच मतदान केलेलं नाही. हे 100% मी सांगतो नाही, कुणालाही तुम्ही विचारून बघा, हे शक्यच नाही. बंदर हे कुणालाही इकडे इकडे जनसुनावणीला लोक हजारो संख्येने होते, ते कशाला होते मग? आणि जनसुनावणी ही तर साहेबांनी 6 वाजताचा टायमिंग असून 5 वाजताच आटोपली प्रखर विरोध असताना. तर हे व्हायला नको होतं. ही जनसुनावणी इकडेच व्हायला होती. बस बाकी हे कदापि शक्यच नाही काय तुम्हाला बंदर व्हावं म्हणून इकडे मतदान केलेलं आहे. हे कम्प्लीट चुकीची गोष्ट आहे. नक्कीच एकूणच पाहिलं तर 25 वर्ष येथील स्थानिक असतील भूमिपुत्र आहेत किंवा मग वाढवण बंदर संघर्ष समिती जी आहे ती या बंदराविरोधात लढा देत होती. मात्र कालचा जो केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय आहे, अखेरची मंजुरी जी दिलेली आहे, त्याच्यामुळे कुठेतरी प्रशासन असेल, सरकार असेल आणि JNPA असेल यांच्यासोबत स्थानिकांचा विरोध जो आहे तो येत्या काळात वाढलेला पाहायला मिळेल. न्यूज 18 लोकमतसाठी राहुल पाटील, पालघर.